म्हणून मी स्वतः तिकडे आलो होतो. कॅबिनेट पेपर केला आणि बैठकीमध्ये तुमच्या घराचं काम चालू झालं का? ठीक आहे, आचारसंहितेमुळे थांबलं. ते शिवसेना करणार आहे बघा, शिवसेना स्वतःच्या पैशाने. आणि या ठिकाणी हा एकनाथ शिंदेचा वादा आहे की नुसत्या गप्पा नको, पोकळ आश्वासन नको, मंत्र्याला आता हवाय धनुष्यबाणाचं शासन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या बिबट्यांचा पण आपल्याला बंदोबस्त आपण केलाय आणि त्याला काय ते आपण वाढवले, पिंजरे, रेस्क्यू सेंटर वाढवले, रेस्क्यूची गस्त वाढवते आपण. आणि नरभक्षक बिबट्या दिसला की त्याला डायरेक्ट गोळ्या घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. अरे माणसापेक्षा बिबट्या महत्वाचा नाही, म्हणून माणूस महत्वाचा आहे. अरे माझ्या भावांच्या समोर जर त्यांच्या मुलाला घेऊन ओढून घेऊन जात असेल, माझ्या बहिणीच्या मांडीवरचा छोटा बच्चा घेऊन जात असेल तर काय करायचंय आपल्याला, कसं बघणार हे? आणि म्हणून ही मोठी समस्या आहे, ती आपण सोडवणार म्हणजे सोडवणार आणि बिबट भयमुक्त या ठिकाणी पुन्हा सगळा एरिया करणार. त्यासाठी जे वाटेल ते आपल्याला करायला लागेल ते सगळं आपण करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मला इथून फलटणला जायचं आहे, त्यामुळे सुजाताताई काळे जुन्नरच्या नगराध्यक्षा त्याही उमेदवार आहेत. जुन्नरच्या त्यांनाही बघा, तुमचे पै पाहुणे नातेवाईक सगळे सोयरे दोन्ही लाडक्या बहिणी. आता महिला राज्य आहे, सगळा लाडक्या बहिणींचं राज्य आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा सांगतो, माझे लाडके भाऊ पण इथं आहे, शेतकरी आहे, ज्येष्ठ आहे, सगळे आहेत. या एकनाथ शिंदेने सगळ्यांसाठी योजना केली, लाडकी बहीण केली, लेक लाडकी लखपती केली, या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केले. एका मुलीने आत्महत्या केली, 50% फी सरकार भरत होतं, ती वेदना सहन झाली नाही म्हणून आपण 100% फी माफ करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे नाव समोर वडिलांचं नाव लिहायचं, आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक निर्णय घेतला. लाडक्या बहिणींसाठी खूप नियोजन, लाडक्या भावांसाठी देखील ज्या ज्या योजना केल्या, ज्या काही सुरू आहेत त्या सुरू राहतील. ज्याच्यामध्ये काही अडथळे आले असतील ते अडथळे देखील दूर केले जातील.